आज येतोय. आज बकासूर येतोय आपला सगळ्या महाराष्ट्राचा लाडका बकासूर. खूप दिवसांनी येतोय. आज येतगाव मैदानामध्ये येतोय. खरंच आज आज डोळ्यात पाणी झालं. मगाशी रणजित सर इंस्टाग्रामवरती लाईव्ह आले होते. त्यांचा एक व्हिडिओ पण पडला. त्यांनी सांगितलंय की बकासूर आज पळतो येतगाव मैदानामध्ये. संबंध महाराष्ट्र ज्या नंदीची वाट बघत होता आजपर्यंतच्या इतिहासामध्ये, बैलगाडा शर्यती क्षेत्रामध्ये एवढे लोकांच्या हृदयामध्ये स्थान मिळवलेला असा हा बारम हिंद केसरी या बैलगाडा क्षेत्रातील देव बकासूर आज सज्ज झाला येतगाव मैदानामध्ये. खरंच खूप आनंद वाटतोय. आज संभाजीनगरवरून फोन येत आहेत मला, अकोल्यावरून फोन येत आहेत. कोकण असेल, रायगड असेल, पुणे असेल, मुंबई असेल, या ठिकाणहून मला आज फोन येत आहेत. दादा आज बकासूर पळतोय, आज बकासूर पळतोय, आज पळतोय तो, आज बकासूर पळतोय. आज खरंच एक आनंदाचा दिवस एक बकासूर प्रेमींसाठी. कारण की संबंध महाराष्ट्राला माहिती आहे तो काय चीज आहे. हरला जिंकला तो बात वेगळी आहे, परंतु तो आज त्याच्या पोटातून तार ज्यावेळेस निघाली त्यावेळेस एवढं बेकार वाटलं सगळ्या महाराष्ट्राला की सगळा महाराष्ट्र जो आहे तो दुःखी होता. कारण की बकासूर बरा व्हावा याच्यासाठी सगळ्यांनी खूप खूप म्हणजे खूप देवासाठी साकडंसुद्धा केलं आणि बरा झालाय तो. आणि तो आज येतगावच्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे. संबंध महाराष्ट्राच्या नजरा या बकासूरवरती लागलेल्या आहेत. तो आज काय कशा पद्धतीनं पळतोय, कशा पद्धतीचा पळ असेल त्याचा, संबंध महाराष्ट्र आज खुश आहे, खुश आहे. आज एक आनंदाचा दिवस या बैलगाडा शर्यत क्षेत्रातला. रुस्तम हिंद केसरी, द्वादशम हिंद केसरी बकासूर सज्ज झालाय. आज आदतचं मैदान आहे येतगाव या ठिकाणी. आणि खरंच खूप आनंदाची म्हणजे मी खूप आज आनंद झालाय मला. कारण की खरंच त्या नंदीशिवाय मैदानाला शोभा नाही. आणि आज बघा किती लोक खुश असतील. कारण की संबंध महाराष्ट्र आज बघतोय बकासूरला. मला कॉल करा आज बकासूर फॅन्सनी 9561119940 तुमचा बकासूर, आपला बकासूर, सगळ्या महाराष्ट्राचा लाडका बकासूर आज येतोय आज. काळजी करू नका. संबंध महाराष्ट्राच्या नजरा ज्या आहेत त्या बकासूरवरती लागलेत. आज पैरा कोण असेल, पैऱ्याची चर्चा करूया. एक आदतमधलं वासूर आहे, टॉपचं वासूर आहे. आत्ता संबंध महाराष्ट्रामध्ये ते पळत आहे. आणि एक मला असं एक कन्फर्म अजून एवढं काही माहीत नाही, परंतु पैरा मला वाटतंय चोराडे मैदानामध्ये एक आदत नावाचा सर्जा पळाला होता. तो सर्जा किंवा अमित पाटील सुकणे यांचा चांद उर्फ चंद्या, या दोघांच्या पैकी एक पैरा बकासूरचा असू शकतो. पैरा वेगळाही असू शकतो. परंतु बघूया, ज्यावेळेस मैदानामध्ये बकासूरचा पैरा आजपर्यंतच्या इतिहासामध्ये कधीच कुणाला एवढा सापडला नाही. मला फक्त अंगापूरच्या मैदानामध्ये सापडलेला बलमा आणि आपला बकासूर ही दोघं जोडी पळणार होती, पण ती पळाली. बघूया आज तब्येत सुद्धा जरी बरी नसली ना तरी आज बकासूरसाठी आपण खरंच बकासूरचा आशीर्वाद असेल आपल्या चॅनेलवरती राहतोच. आज खरंच मूड फ्रेश झाला माझा सुद्धा. खूप दिवस झाला आजारी होतो थोडंसं, मला पण थोडंसं आता बरं वाटायला लागले. कारण की मगाशी जशी बातमी कळली की आयला बकासूर पळतोय, रणजित सरांनी सांगितलं की बकासूर आज येतगाव मैदानामध्ये पळण्यासाठी सज्ज झालाय. बकासूरची चिठ्ठी 35व्या गटामध्ये का 36व्या गटामध्ये होती, परंतु अगोदरच पळेल. आता बघूया कोणासोबत पळतोय. कोण पैरा एक दोन तुम्हाला मी सांगितलेत, त्याच्यापैकी एक असेल किंवा दुसरा सुद्धा असू शकेल. खरं काय समजू नका, परंतु मला असा माझा अंदाज वाटत होता की चोराडे मैदानामध्ये आदत वासरू जो सर्जासोबत पळाला होता बकासूर आणि चांद उर्फ चंद्या, या दोघांच्या पैकी एक असेल. बघूया कसं होतंय कसं नाही. परंतु आज संबंध महाराष्ट्र येतगाव मैदान आता लाईव्ह बघा, व्ह्यूज बघा, लोकांच्या व्हिडिओला किती येत आहेत. कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे तो एक या बैलगाडा क्षेत्रामधील असा एक स्टार आहे की जो जो तो जर या बैलगाडा क्षेत्रामध्ये जर त्या मैदानामध्ये जर नाही पळालं ना तर व्ह्यूज कुणालाच येत नाहीत. आणि व्ह्यूज येतात तर जेव्हा बकासूर असेल मैदानात तरच येतात. परंतु बकासूर आज खरंच खूप एक्साइटमेंट अशी झाली माझी की काय तुम्हाला सांगू. माझा आनंद आज गगनात मागवणं झालेला आहे. कारण की काय या बकासूरनं वेळ लावले, महाराष्ट्राला वेळ लावले, मला सुद्धा वेळ लावले. कारण की कसं होतं तुम्हाला माहिती आहे, बकासूर शिवाय खरंच मैदानाला मजाच येत नाही. बकासूर असो नसो बरं का म्हणजे फायनलला, परंतु जे मैदानामध्ये जर पळला तर खरंच भारी वाटतं. एक चर्चा रंगतात, आला बकासूरचा पायरा हा होता, बकासूरवर तो पाहिजे होता, बकासूर लय भारी पळाला, पब्लिकनं गाडी लागली. पण ती रुटीन चालू राहतं माणसांचं. एक चर्चा चालू राहते की बकासूरचं पुढचं नियोजन चांगलं झालं पाहिजे, असं झालं पाहिजे, तसं झालं. परंतु असो आज येतगाव मैदानाच्या आदत मैदानामध्ये पित्री लाईव्हवरती ते चालू होईल मैदान. 9:30-10च्या दरम्यान ते गट जातील पळायला. 48 गट पळणार आहेत त्या मैदानामध्ये. आज संबंध महाराष्ट्र आज बकासूरचा पळ
पुन्हा एकदा पहिल्यासारखा पळतोय की काय बघूया.